श्री स्वामी समर्थ परब्रह्म या ग्रंथाचा 4था भाग. उद्धव अजूनही भांबवलेल्या अवस्थेत त्या वारुळातील दिव्य स्वरूप श्री स्वामी समर्थांना पाहत होता. त्याला काही एक सुचत नव्हते. त्याचवेळी श्री स्वामी समर्थांनी सांगितले की उद्धवा, आता ऐक, या वारुळातून मी कसा प्रकट झालो. 14व्या शतकात श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे 2 अवतार झाले. लौकिकदृष्ट्या श्रीपाद वल्लभांनी गंगेत समाधी घेतली आणि आपली अवतार समाधी केली. काही कालांतरानंतर श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती या नावाने पुन्हा अवतरीत झाले. अवतार समाप्तीच्या समयी श्री नरसिंह सरस्वतीने कर्दळीच्या पानावर शेवंतीच्या फुलाच्या आसनावर बसून गंगेच्या तटावर तरंगत तरंगत अदृश्य झाले. कर्दळीच्या वनात गुप्त झालेले श्री नरसिंह सरस्वती नंतर 4 वर्षांनी म्हणजेच श्री स्वामी समर्थ या रूपात मी आज प्रकट झालो आहे. नरसिंह सरस्वती वर्षानुवर्ष शतकानुशतके समाधी अवस्थेत होते. या प्रदीर्घ कालखंडात माझ्या अंगावर वारुळ निर्माण झाले होते. 300-400 वर्षाच्या तपस्येनंतर आता समाधी अवस्थेतून बाहेर येण्याची जणू मी मुहूर्ताचीच वाट पाहत होतो. आणि ही मुहूर्त आणि ही घटिका आज उद्धवा तुझ्या रूपाने संपन्न झाली. आणि आज तुझ्यामुळे या पुन्हा माझ्या समाधी अवस्थेतून निघून मला पुन्हा एकदा या पृथ्वीवर जन्म घेण्याचे भाग्य हे उद्धवा तुझ्यामुळे मिळाले. म्हणून मी तुझा सुद्धा कायमचा ऋणी राहील असे श्री स्वामी समर्थाने उद्धवाला सांगितले. उद्धव हे ऐकता क्षणी उद्धवाच्या डोळ्यातून पाणी अश्रू वाहू लागले. घळाघळा डोळ्यातून पाणी त्याला पाहून श्री स्वामी समर्थ म्हणाले, उद्धवा, रडू नको. तुझ्या हातूनही खूप मोठे पुण्यकर्म झालेले आहे आणि याची प्रचिती तुझ्यामुळे जनकल्याणाचे कल्याण होण्यासाठी होईल. आणि आज माझा जन्म असेच ज्ञात अज्ञात लोकांचे कल्याण करण्यासाठी झालेला आहे. आणि माझ्या जन्माला एकमेव कारणीभूत कोण आहे तर उद्धवा तू असशील. आणि इथून पुढं ज्यावेळी माझं नाव घेतलं जाईल त्यावेळी तुझंही नाव घेतलं जाईल. हे सौभाग्य तुला या रूपाने प्राप्त होईल असे श्री स्वामी समर्थाने उद्धवाला सांगितले. उद्धव मात्र अस्वस्थ होऊन निशंक असा त्यांच्याकडे बघत होता आणि डोळ्यातून पाणी गळत होते. उद्धवाला काही सुचत नव्हते. काय करावे, कसे करावे, कशी आराधना करावी, कशी पूजा करावी, अशा असंख्य प्रश्नाने उद्धव मात्र भांबावून गेला होता. तो फक्त हात जोडून त्या दिव्य मूर्तीला, त्या स्वामी समर्थाला पाहण्या व्यतिरिक्त तो काहीच करत नव्हता. त्याचवेळी स्वामी समर्थांच्या तोंडात आवाज आला, उद्धवा, अरे हो जागा, किती विचार करशील? तुला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. पण तू असा विचार करत राहिलास तर ज्या कामासाठी या जंगलात आला होतास ते काम विसरून जाईल आणि मग तुला अजून घरी सुद्धा जायचं आहे. हे जसे वाक्य श्री स्वामी समर्थांच्या तोंडून उद्धवाने ऐकले. त्याचवेळी उद्धवाला चट करून तो जागा झाला आणि भांबवलेल्या अवस्थेतून जागा झाल्यानंतर कळलं की आज आपण लाकडं न्यायच्या निमित्तानं आलो होतो. आणि ह्या सर्व लीलेच्या नादात, स्वामींच्या दर्शनाच्या नादात आपण आज लाकडं तोडायचं विसरून गेलो. हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्यावेळी मात्र काही काळ त्याचं म्हणजे अस्तित्व क्षणभर विसरमय झालं आणि तो गोंधळून गेला. आता काय करायचं? रात्र झाली, अंधार झालेला आहे, लाकडं तोडू शकत नाही, पण करायचं काय? भले आपण लाकडं तोडू शकलो नाही, त्याला वाईट सुद्धा वाटत होतं, पण एका दृष्टीनं त्याला आनंद सुद्धा होत होता की आज परब्रह्म श्री स्वामी समर्थ, श्री श्रीपाद वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती अशा महान श्री दत्तात्रेयाच्या अवताराचं दर्शन आपल्याला लाभलं. हे भाग्य आज आपल्याला मिळालं, याचा आनंद त्याच्या मनात होत होता. त्याचवेळी स्वामींनी पुन्हा म्हणाले, उद्धवा, अंधार झाला आहे, तो आता घरी जा. उद्धव अलगद साष्टांग दंडवत घालून घराच्या दिशेने निघाला. स्वामी समर्थ मात्र मनातल्या मनात स्मित हास्य करत त्या उद्धवाकडे पाहत राहिले. कारण उद्धवाने घाई गडबडीत लाकूड तोडायचं विसरून गेला होता आणि त्याचे परिणाम काय त्याला भोगावे लागणार होते याची कल्पना स्वामी समर्थांना होती. म्हणून स्वामी समर्थ गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत होते. तो हळूहळू आपली पावलं गावाच्या दिशेने नेत होता आणि त्याला लाकूड न घेता
रिकाम्या हाताने येतेला पाहून सगळे गावकरी त्याला हसत होते. तरी तो शांत चित्ताने त्या दिव्य मूर्तीचे स्मरण करीत करीत आपल्या घराकडे त्याची पावले उचलत होती. यानंतरचा पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री